आसाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या ह्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। गेल्या 2 दिवसापासून शिवसैनिकांनो कोकणामध्ये, सिंधुदुर्गामध्ये विशेषतः आणि त्यातही दोडा मार्गामध्ये तळ ठोकून बसलो होतो। नियोजित कार्य समाप्त झालेलं आहे, पूर्णत्वास नेलेलं आहे असंही म्हणू शकता। त्यानंतर आता कोकणातला माझा मुक्काम उठवतोय, आपली छावणी उठवतोय आणि पुन्हा एकदा माघारी फिरतोय। रत्नागिरी रायगड मार्गे पुन्हा एकदा ठाणे नगरी, आपल्या ठाण्यामध्ये मुक्काम पोस्ट ठाण्यामध्ये वळतोय, माघारी फिरतोय। माघारी फिरत असताना खरं तर त्या सर्व शिवसैनिकांचे आभार मानायचे, जे मला सिंधुदुर्गात भेटले, त्या सर्वांनी जे काही प्रेम दिलं सिंधुदुर्गामध्ये, त्या सर्व शिवसैनिकांचे आभार मानायचे। खरं तर हे प्रेम फक्त शिवसेनेतच मिळू शकतं याची मला खात्री पटलेली आहे। खरं तर आज ज्यावेळेस सिंधुदुर्गाची रजा घेत होतो, सिंधुदुर्गातनं ज्यावेळेस आपला मुक्काम उठवत होतो, त्यावेळेस मनामध्ये वारंवार एक विचार येत होता। कारण काहीच महिन्यापूर्वी याच सिंधुदुर्गामध्ये अगदी काही माझ्या जिथे मी आहे सध्या तिथून काही अंतरावरच असलेलं छत्रपती शिवरायांचं ते स्मारक, ज्याचं उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं होतं। आपल्या सर्वांना चांगलंच माहिती आहे, जे स्मारक वाऱ्याच्या झुळकेने पडलं, ज्याला 40 किलोमीटर वेगाचे वारे म्हटलं गेलं, त्या फुंकरीसारख्या वाऱ्याने आमच्या छत्रपती शिवरायांचं स्मारक पडलं। खरं तर सिंधुदुर्ग भूमी म्हटली तर मालवण किल्ला आपल्या सर्वांच्या मनामध्ये सगळ्यात प्रथम जर काही येत असेल, सिंधुदुर्ग हे नाव जरी उच्चारलं तर सगळ्यात प्रथम जो किल्ला समोर येतो किंवा जो विचार समोर येतो तो मालवण किल्ल्याचा। शिवाजी महाराजांच्या आरमाराचं प्रमुख केंद्र मालवणचा किल्ला, शिवाजी महाराजांनी स्वखर्चातून आणि स्वराज्याच्या स्वतःच्या हक्काचा हा किल्ला होता, स्वराज्याने स्वतःने बांधलेला हा किल्ला होता, हा मालवण किल्ला। आणि ह्या मालवणच्या पुण्यभूमीमध्ये या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पतित झालेल्या, पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये, या सिंधुदुर्ग भूमीमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा हा निसर्गाच्या कोपाने नाही, हा निसर्गाने नाही पडला, तर इथल्या नेत्यांच्या भ्रष्टाचारामुळे पडला गेला। मी ह्या गोष्टीचा उल्लेख का करतोय तुम्हाला थोडक्यातच समजेल मला काय सांगायचं आहे नेमकं। काल ज्या वेळेस आणि आज नेमकं बघा ना, योगायोग कसा आहे, आजही मी सिंधुदुर्गामध्ये आहे, अशा ठिकाणी आहे हाकेच्या अंतरावर हे राणे कुटुंब असेल, हाकेच्या अंतरावर। काल ज्या वेळेस नागपुराहून मी काही शपथविधी पाहत होतो, खरं तर मला पाहायची अजिबात इच्छा नव्हती शिवसैनिकांनो, फक्त बघायचं होती कोणती थोबाडं शपथा घेत आहेत, कोणती थोबाडं। खरं तर हे थोबाड म्हणा, कारण हे सगळं माझ्या टाळक्यात जात होतं शिवसैनिकांनो, हे टाळकं म्हणा, थोबाड म्हणा, हे शब्दप्रयोग तसे घाटावरचे शब्दप्रयोग, घाटावर हे शब्दप्रयोग वापरले जातात। टाळक्यात जाणं म्हणजे डोक्यात जाणं, थोबाडं म्हणजे चेहरे, कोणती थोबाडं शपथा घेत आहेत पाहायचं होतं। काही चेहरे आहेत जे चांगले आहेत, जे त्यांच्या पक्षांशी निष्ठावंत आहेत, त्यांची नावं घेणार नाही, कुणाला इथे मोठं करायचं नाही, पण काही थोबाडं ज्यावेळेस पाहिली त्यावेळेस ती थोबाडं टाळक्यामध्ये गेली। आणि ज्यावेळेस सिंधुदुर्गात मी उभा होतो, खरं तर मी हा विषय घेतलाही नसता शिवसैनिकांनो, पण ज्यावेळेस मी सिंधुदुर्गामध्ये उभा होतो, ज्यांना सिंधुदुर्ग हा शब्द एका श्वासात म्हणता देखील येत नाही, सिंधुदुर्गाला शिंदुर्ग म्हटलं जातं, ज्यांना एका श्वासात सिंधुदुर्ग हा शब्द उच्चारता येत नाही, त्यांच्या काही परिवारातल्या सदस्यांना मंत्रिपद देण्यात आली। मला खरं तर नवल वाटत होतं ज्यावेळेस नितेश नारायण राणे यांचा शपथविधी मी पाहत होतो, त्या शपथविधीमध्ये अनेक चुका होत्या, ठीक आहे, तो आता राज्यपालांनी दिसल्याने आपण सांगणारे कोण आहेत म्हणा, पण त्यामध्ये त्या शपथविधीच्या दरम्यान यांचा तो भगवा सदरा वगैरे काय हे सगळे जे प्रकार आहेत ना, हे सगळे नौटंकीबाज प्रकार आहेत। म्हणजे फक्त दाखवण्यापुरतं हा माणूस जवळपास 15 वर्ष काँग्रेसमध्ये होता, 15 वर्ष। ह्या 15 वर्षातले याचे विचार तुम्हाला ऐकायचे काँग्रेसमध्ये असतात। आणि तुम्हाला शिवसैनिकांना मी पुन्हा एक गोष्ट क्लिअर करतो, काँग्रेस आणि आपण काही मित्र नाही आहोत, हे लक्षात घ्या। काँग्रेस आणि आपण एका मिनिमम कॉमन प्रोग्रामवर एकत्र आहोत। काँग्रेस म्हणजे बघा ना, शेवटी प्रत्येकाची आपापली एक विचारधारा असते, राष्ट्रवादीची आपली विचारधारा असेल, भाजप आणि आपण जरी एकत्र असलो, आपल्यामध्ये हिंदुत्वाचा एक सामायिक धागा होता। आणि भाजपने ज्यावेळेस हिंदुत्व सोडलं आणि ज्यावेळेस भाजपने अपॉर्च्युनिस्ट हिंदुत्व अवलंबलं, शिवसेनेने लाथ मारली। अपॉर्च्युनिटी म्हणजे जिथे संधी मिळेल तिथे हिंदुत्व, ही भाजपाची भूमिका शिवसेनेला कधीही पटली नाही, लक्षात घ्या। काँग्रेसचं जे धर्मनिरपेक्ष वेगळी हिंदुत्व त्यांचं सोडून द्या, त्या सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवा। शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष कालही होता, आजही आणि भविष्यातही राहील, पण शिवसेनेचं हिंदुत्व हे सर्व समावेशी आहे। मी पुन्हा सांगतो, शिवसेनेचं हिंदुत्व मारणा काटणा शिकवत नाही, बाटणा वगैरे शिकवत नाही। शिवसेनेचं हिंदुत्व इतर धर्मियांचा अपमान करणं
त्यांना मारहाण करणं, त्यांना त्रास देणं हे शिकवत नाही. शिवसेनेचं हिंदुत्व समाजातील सर्व 18 पगड जाती जमाती सर्व रयतेला घेऊन जे छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व होतं, छत्रपती शिवरायांचा जो भगवा रंग होता हा सर्व समावेशी रंग होता. त्यात दलित असतील, त्यात मुस्लिम असतील, त्यात ब्राह्मण असतील, त्यात ओबीसी असतील, त्यात माळी असतील, त्यात SC असतील, त्यात ST असतील, त्यात लोहार असतील, वंजारी असतील, चांभार असतील, कुंभार असतील, सर्व तेली वगैरे सगळ्या 18 पगड जाती जमातींना घेऊन जाणारं शिवसेनेचं हिंदुत्व होतं. आज हे बेगडी हिंदुत्ववादी ज्यांचं काल परवामध्ये भाजपमध्ये आल्यानंतर हिंदुत्व उफाळून यायला लागलं, हे असे काल भगवे कपडे घालून त्या भगव्याचा अपमान करत होते. खरं तर हे शब्दा घेत आहेत काय माहिती आहे, ही एक वेगळीच नौटंकी आहे. मी त्या दिवशीच्याही माझ्या व्हिडिओमध्ये म्हणालो, ह्या शब्दा वगैरे खरंच गरजेचे आहेत का? ज्या शपथेचा संविधानावर हात ठेवून असा शपथ घेतली जाते, मला ज्ञात आहे अशा, म्हणजे काय ते शब्द त्याच्यात वापरले जाते, ह्यांना ह्याचा अर्थ तरी कळत असेल? ह्या सगळ्या नेत्यांना जे हे वाचताय त्यांना वाचता देखील त्या दिवशी आमशा पाडवीचं मी ऐकलं, ह्यांना वाचून देखील त्याचा अर्थ कळत नसेल. विचार करा, म्हणतायत काय, मी कुठल्याही समाजाविषयी मी ममत्व किंवा हक्कच बाळगणार नाही. आता हा माणूस ज्यावेळेस शपथ घेत होता, मी कुठल्याही समाजाविषयी ममत्व हक्कच बाळगणार नाही, ह्या शपथेचा जर ह्याने अर्थ समजून घेतला तर ह्याची जी काही फालतूची विधानं चालली आहेत ना सध्याची, फक्त नौटंकी बाज, इकडून म्हणजे कुठून नागपूरवरून तो रेडिओ चालू करून दिला का हा रेडिओ लगेच इथे चालू होतो. त्याची फ्रिक्वेन्सी नागपूरहून जोडली जाते बरं का, हे लक्षात घ्या. ही चिथावणीखोर जी वक्तव्य केली जातात ना, ही जाणीवपूर्वक केली जातात. हा माणूस ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होता, हा काय म्हणायचा माहिती आहे, फडणवीस आडनावाची व्यक्ती कधी मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही, हाफ चड्डीवाले कधी मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही. हा माणूस, याला ही बक्षिसी दिली का मंत्रिपदाची? विचार करा शिवसैनिकांनो, सर्वसामान्य नागरिकांनो विचार करा. आज हा काँग्रेसमध्ये असताना म्हणायचा फडणवीस नावाचा माणूस मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही. फडणवीस काय आणि राणे काय आमच्यासारखे सारखेच, दोघांनीही मराठ्यांचा घात केलेला आहे. पुढे हा म्हणायचा बाबासाहेब पुरंदरेंविषयी ह्याचे विचार ऐकायचे होते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंविषयी. आज ह्याचे विचार काय, बघा कशी पलटी मारली जाते. म्हणजे तुम्ही तिकडे असाल तर तुम्हाला तुमचे विचार वेगळे, म्हणजे यांचं हिंदुत्व कसं अपॉर्च्युनिस्ट आहे. ज्या दिवशी हा भाजप नावाचा हे जहाज ज्यावेळेस बुडेल ना भाजप नावाचं, त्यावेळेस उड्या मारणारा पहिला उंदीर हा असेल. ह्या गोष्टी लक्षात घ्या. आणि हे भाजपवाल्यांनाही चांगलंच माहिती. एकट्या मातोश्रीवर ती बार्किंग ब्रिगेड आहे ना, सुषमाताईंच्या भाषेतली बार्किंग ब्रिगेड, त्या बार्किंग ब्रिगेडचा हा एक भाग आहे. फक्त एकट्या शिवसेनेवर बार्किंग करण्यासाठी ही अशी माणसं. आता बघा ना, केंद्रामध्ये देखील तुम्ही पाहिलं असाल, केंद्रामध्ये नारायण राणेंना कशासाठी मंत्रिपद दिलं असेल? केंद्रामध्ये, त्या लोकसभेमध्ये किंवा त्या राज्यसभेमध्ये, त्या सर्वोच्च सभागृहांमध्ये फक्त शिवसेनेवर बोलता यावं, फक्त एक त्या शिवसेनेला तिथे टार्गेट करता यावं, यासाठी ही बार्किंग ब्रिगेड तिकडे भरती केली होती. पण केंद्रातला त्यांचा अनुभव त्यांना आला, आता त्यांना महाराष्ट्रात अनुभव घ्यायचा. केंद्रामध्ये या भाजपाची जी काही उरली इज्जत होती ती नारायण राणेंनी काढण्याचं अतिशय योग्य काम केलेलं आहे. तुम्ही पाहिलं असाल, साधं इंग्लिश तर दूरच राहिलं, त्यांना हिंदी देखील कळेना. कित्येकदा प्रश्न उत्तरांच्या तासामध्ये गोंधळून त्यांनी भलत्या प्रश्नाला भलती उत्तरं दिली होती. आज हा नितेश राणे ज्यावेळेस, मला त्यांचं सावरकरांविषयी देखील स्टेटमेंट चांगलेच आठवतात, ते ट्विट त्यांची पहा. सावरकरांना माफीवीर म्हणणारा, राहुल गांधीच्याही अगोदरचा माफीवीर म्हणणारा हा नितेश राणे होता. याला ही बक्षिसी दिली. मला आजही आठवते, शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी छत्रपती संभाजीनगरच्या त्या आपल्या भाषणामध्ये राहुल गांधींना सुद्धा खडसावलं होतं. ही असली विधानं शिवसेना इथे खपवून घेणार नाही. त्यानंतर राहुल गांधींनी महाराष्ट्रातून एकही विधान केलेलं नाही इथे, लक्षात घ्या. ज्यावेळेस त्या भारत जोडो यात्रेच्या दरम्यान तुम्हाला आठवत असेल, राहुल गांधींनी एक स्टेटमेंट केलं होतं, त्याचा समाचार देखील शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी घेतला होता. शिवसेना मागे पुढे पाहत नाही, शिवसेनेच्या भूमिका स्पष्ट आहेत. आपण मिनिमम कॉमन प्रोग्रामवर आहोत. आमच्या भूमिका या अशा राहतील, तुमच्या भूमिका त्या तशा राहतील. तुम्ही तुमच्या भूमिकांवर राहायचं, आम्ही आमच्या भूमिकांवर राहायचं. या सगळ्यामधून महाराष्ट्राचा एक एकोप्याने विकास कसा होईल हे आपलं उद्दिष्ट होतं, त्यानुसारच आपण सत्तेमध्ये एकत्र आलो होतो. शिवसेना आपल्या भूमिकांवर ठाम आहे. पण मी पुन्हा सांगितलं, शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेला कशाप्रकारे ह्यांच्याकडनं मोडून तोडून दाखवलं जातं. हृदयात राम आणि हाताला काम हे शिवसेना, शेंडी जानव्याचं हिंदुत्व शिवसेने, घंट्या बडवणारं शिवसेनेचं हिंदुत्व नाही. आतंकवाद्यांशी मुकाबला करणारा हिंदू शिवसेनेला अपेक्षित आहे. हा नितेश राणे म्हणतो माफीवीर आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर, 4 वेळा इंग्रजांची माफी मागितलेली आहे. ह्या माणसाला ही बक्षीस दिली. ते सगळं सोडा, ज्यांच्याकडे ह्या सगळ्या पुतळ्याचं देखरेखीचं किंवा ज्यांच्या मित्रमंडळींनी हे सगळं काम केलं आणि तो पुतळा छत्रपती शिवरायांचा, त्याचा जो अपमान झाला,
खरं तर त्याची ही बक्षिसे दिली गेली का? आज तुम्ही पाहिलं असाल, ज्यावेळेस हा मंत्री म्हणून शपथ घेत होता, मला खरं तर त्याच दिवसात तो दिवस वारंवार आठवतो. छत्रपती शिवरायांच्या पडलेल्या पुतळ्याचे ते भग्नावशेष मला दिसत होते, मालवणच्या पुण्यनगरी. आणि ह्याची भाषा तुम्ही पाहिलीत, महाराष्ट्रातल्या कुठल्याही सुसंस्कृत घरामध्ये ज्यावेळेस याचं भाषण कुठलं किंवा टेलिव्हिजनवर हा येत असेल तर टी व्हीचे चॅनल्स बदलले जातील, इतक्या खालच्या थराची याची भाषा असते. शेवटी आडात असेल तर पोहऱ्यात येणार ना. शेवटी कर्तृत्व कुठून तरी ट्रान्सफर होऊनच येतं. यांच्यामध्ये ह्यांना बोलायची शिस्त, म्हणजे कुठलाही नेता कितीही वय असेल, कितीही अनुभव असेल, आता तरी कमीत कमी ह्यांना मंत्रिपदाची शपथ मिळालेली आहे. कमीत कमी आता तरी काही जबाबदारीपूर्वक स्टेटमेंट पाहायला मिळतील अशी अपेक्षा धरतोय मी अजूनही. आणि हा सुंदर गुण, सुसंस्कृत गुण फक्त एकट्या नितेश राणेमध्येच आहे असं नाही. फक्त एकट्यालाच क्रेडिट देऊन चालणार नाही, एकट्याचीच तारीफ करून चालणार नाही. निलेश राणे त्यांच्याही पेक्षा वरचे, एक स्टेप वरचे, म्हणजे एक स्टेप अव्वल, आणि त्याच्याही वर बाप नारायण राणे. या सर्वांनी या सगळ्यामध्ये, या सुसंस्कृत बोलण्यामध्ये, सुंदर बोलण्यामध्ये, आदरपूर्वक बोलण्यामध्ये एक मास्टरकी केलेली आहे, एक PhD केलेली आहे. अनेकदा म्हटलं जातं ह्यांच्याकडनं घराणेशाही, वंशवाद, वंशावळ वगैरे वगैरे शब्द वापरले जातात. आज काय म्हणाल तुम्ही? म्हणजे बाळासाहेबांनंतर शिवसेनेचं पक्षप्रमुखपद हे उद्धव साहेबांना आलं, ही यांच्या पोटातली खरी सल होती, पोटदुखी झाली होती. मग विचार करा, आपण एका मतदारसंघाचे, सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार, आपला एक मुलगा कणकवली विधानसभेतनं आमदार, आपला दुसरा मुलगा कुडाळ मतदारसंघातनं आमदार, आता एका मुलाकडे मंत्रिपद आलं. म्हणजे सत्ता तुमच्या घरात, तो वंशवाद होत नाही किंवा ती घराणेशाही होत नाही. कसं नॅरेटिव्ह असतं, फेक नॅरेटिव्ह किंवा खोटं नॅरेटिव्ह, बोलायचं खोटं पण रेटून बोलायचं, हे इथे आहे बघा. तुमच्या माथ्यावर ज्यावेळेस 4-5 गोष्टी मारल्या जातात त्यावेळेस तुम्हाला 5व्यांदा 6व्यांदा मग ते खरं वाटू लागतं. ही एक ह्युमन बिहेवियर म्हणतो किंवा एक सायकोलॉजी असते, मानसशास्त्राप्रमाणे ही गोष्ट खरी ठरते. वारंवार तुम्हाला सांगितलं गेलं की हिंदू धर्म खतऱ्यात आहे, हिंदू धर्म खतऱ्यात आहे, की 5व्यांदा माणूस विचार करायला लागतो की खरंच हिंदू धर्म खतऱ्यात असेल की. आणि त्यानंतर जाणीवपूर्वक एखाद्या मौलानाचं, एखाद्या इमामचं, एखाद्या मुफ्तीचं, एखाद्या काय असतील ती पदं, एखाद्याचं जाणीवपूर्वक असं विधान करायला लावायचं महाविकास आघाडीच्या बाजूने. आणि जेणेकरून मतदारांमध्ये तुम्हाला माहिती असेल, ज्यावेळेस निवडणुकांच्या अगदी 2 दिवस अगोदर कुठल्या तरी एखाद्या मौलानाचं विधान आलं, महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करा, आपण सर्वांनी एकत्रित येऊन मतदान करा. हा खेळ तुम्हाला एवढा सोपा वाटतो का? हा कुणी म्हणजे तो मौलाना सहज आला असेल, त्याने भर कॅमेऱ्यासमोर अशा प्रकारचं विधान केलं असेल, हे जाणीवपूर्वक ठरवून केलं जातं. अनेक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी, हे राजकारण दिसतं तितकं सोपं नाही आहे. आणि हे सगळे टघे, हे सगळे मास्टर झालेले आहेत या सगळ्यामध्ये. आता तुम्ही पहा ना, याची विधानं फक्त पाहायची. एकट्या मातोश्रीवर बोलण्यासाठी हे असल्या माणसांना मोठं केलं आहे. बापाने जे केंद्रातलं नाव खराब केलं तर महाराष्ट्राला फक्त पाहायचं आहे हा मंत्री म्हणून कशा प्रकारचं आपलं कार्य करतो आहे. जे काही असेल ते, ज्या सरसंघचालकांविषयीचे ह्याचे विचार, बाबासाहेब पुरंदरेंविषयीचे विचार, सावरकरांविषयीचे विचार, मला वाटतं गडकरी पुतळ्याची तोडफोड झाली होती पुण्यामध्ये त्याविषयीचे विचार, दादोजी कोंडदेवांविषयीचे ह्याचे विचार, ह्या सगळ्या जुन्या विषयांना किंवा मराठा आरक्षणाविषयीचे ह्याचे विचार, फडणवीस आडनावाविषयीचे ह्याचे विचार, या सगळ्या गोष्टींची बक्षिसी. आणि छत्रपतींचा पुतळा पडला, विचार करा, उभ्या महाराष्ट्राने त्यावेळेस हळहळ व्यक्त केली, कारण त्या पुतळ्याचे भग्नावशेष पाहता येत नव्हते, इतकं जड जात होतं ते. छत्रपती शिवरायांचा पुतळा पडतो आणि त्याच सिंधुदुर्ग नगरीतनं बाप खासदार होतो, मुलं आमदार होतात. मला खरं तर कोकणवासियांना, विशेषतः ज्यांनी यांचं कमळ दाबलेलं आहे, त्या सर्वांना मी जाब नाही विचारणार, अजिबात. तुम्हाला हक्क नाही, लोकशाहीप्रमाणे तुम्हाला मताचा हक्क आहे, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही समजदार आहात, लोकशाहीने तुम्हाला तो हक्क दिला आहे. पण कधीतरी आपल्या मनाला हा प्रश्न करा की ह्या माणसांनी खरंच म्हणजे जे हे बोलतात त्याला हे जागतात का, याचा एकदा विचार करा. आणि हे जे मी 4-5 प्रश्न विचारले, ह्या प्रश्नांविषयी कधी ज्यावेळेस तुम्ही त्यांच्यासमोर जाल त्याच्यावर त्यांचं मत घ्या. काय म्हणतायत एकदा पहा. महाराष्ट्र अधोगतीच्या दिशेने जातोय, विशेषतः कोकण अधोगतीच्या दिशेने दौडतोय मी म्हणेल. कोकणामध्ये अशा प्रकारचे प्रोजेक्ट्स घेऊन यायचे जे इतरांनी टाकलेले असतात. इतर कोस्टल राज्यांनी, ज्याच्यामध्ये गुजरात येतो, ज्याच्यामध्ये केरळ येतो, तमिळनाडू येतो, आंध्र येतो, या सगळ्या राज्यांनी टाकलेले प्रोजेक्ट्स जे पर्यावरणाला हानिकारक असतात ते प्रोजेक्ट्स महाराष्ट्र घेतो. आणि ते घेण्यासाठी सुद्धा एक वेगळी लॉबी असते, त्या लॉबीचं एक वेगळं कार्य असतं. करोडो नाही तर अब्जोंच्या उलाढाली असतात.
महाराष्ट्रातल्या त्या आरेच्या जंगलातली 800 झाडं कापू नये यासाठी कारशेडचं काम थांबवणारे आदित्य ठाकरे कुठे? तुम्ही पाहिलं असाल बुलेटसाठीच्या काही जागांवर आपण स्टे घातला होता. तिथून फक्त आपण म्हणाल तिथून घेऊ नका, कारण तिथे वैविध्यपूर्ण अशी जंगलं आहेत, त्याचीसुद्धा रात्रीच्या रात्री कत्तली केल्या गेल्या. आत्ताही मी ज्यावेळेस दोडामार्गात आहे, मी पाहतो इथलं निसर्ग सौंदर्य, नटलेलं निसर्ग सौंदर्य, याची तुलना कुठेही होऊ शकत नाही, कशाशीही होऊ शकत नाही. या अशा भागांमध्ये आलेले काही उद्योग जे इथलं सौंदर्य नष्ट करणार आहेत. बरं, ह्या उद्योगातून खूप असा रोजगार जरी असे समजा एखाद्या असा उद्योग आला आहे ज्याच्यातून चला ठीक आहे पर्यावरणाची थोडीशी ऱ्हास होईल, पण जवळपास 5,000 10,000 स्थानिक युवकांना, स्थानिक बेरोजगार युवकांना जर याच्यातून नोकऱ्या धंद्या मिळत असतील तरी देखील माणसाने विचार केला असता. पण तसंही काही नाही. फक्त मशिनरीज इकडे आणायच्या, मशिनरीतून त्यांचा धंदा करून घ्यायचा आणि इकडचं निसर्ग सौंदर्य खराब करून टाकायचं. नाही होऊ शकत. शिवसेना ह्या अशा गोष्टींना कधीही कधीही या गोष्टींची साथ देऊ शकत नाही आणि नाही होऊ शकणार आमच्याकडनं. एक वेळ आम्ही वेळ प्रसंगी लढणं पत्करतो. लक्षात घ्या, आम्ही वेळ प्रसंगी लढणं पत्करतो, पण आम्ही अशा प्रकारचं झुकणं पत्करत नाही. शिवसेना या सगळ्यांच्या विरोधात लढा देत राहणार आणि मजबूतीने तो लढा देत राहणार. तुम्ही सर्वांनी शिवसेनेच्या पाठीशी भक्कम उभे राहा. विशेषतः कोकणातल्या माझ्या बांधवांनी, त्यांनीही लोकसभेला मी पाहिलं जवळपास 4 लाखांचं मतदान शिवसेनेला झालं. 4,40,000 नारायण राणेला झालं. त्यातही एक डमी नाव उभं केलं गेलं होतं. सगळे अनेक प्रकार आहेत, पैसा वाटप वगैरे सगळे प्रकार आहेत. या सगळ्यातूनही आपण काहीतरी शिकूयात, कारण भविष्यातही आपल्याला ह्या सगळ्या प्रकारांना घेऊन निवडणुकांना सामोरं जायचं. प्रत्येक वेळी आपण ही कारणं देऊ शकणार नाही. जे घडलं ते एकदा, त्यातून अनुभव देखील घ्यायचा असतो. या सगळ्या प्रकारांना घेऊन ज्यावेळेस आपण पुढे जाऊ, भविष्यामध्ये शिवसेना महाराष्ट्रभर पुन्हा कशी आपली पकड मजबूत करेल, या सगळ्याचंच एक नियोजन म्हणून, ह्या सगळ्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आज मी दोडामार्गात होतो. त्यात एक कुठेतरी खारीचा अगदी कणा इतका वाटा जरी उचलायची मला ती संधी, तो अवसर मिळाला ना, तर ते मी ईश्वर कार्य समजेल, बाळासाहेबांनी दिलेल्या वचनाचा एक भाग समजेल. एक इतकासा कण जरी मला करता आला तरी देखील मी तो म्हणजे आपलं सर्वस्व अर्पण करून मी ते कार्य करेल, इतकं सांगतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. असो, नितेश राणेला त्याचं मंत्रिपद लख लाभ, पण पाहूयात भविष्यामध्ये अशा ह्या मंत्र्यांकडनं तरी काही चांगली स्टेटमेंट किंवा महाराष्ट्राच्या हिताचं काही कार्य व्हावं, महाराष्ट्राच्या हिताचे काही निर्णय व्हावेत, हीच अपेक्षा ठेवतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.